नमस्कार, तारा न्यूज मध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। स्त्रीला देवी म्हणून पूजणारा समाज, पण मुलगी झाली म्हणून तिच्या आईला जगणं असह्य करणारी मानसिकता। एकीकडे मुली अवकाश जिंकत आहेत, न्यायालयात न्याय देत आहेत, देशाच्या सीमा सांभाळत आहेत, उद्योग, विज्ञान, प्रशासन आणि राजकारणात इतिहास घडवत आहेत, पण दुसरीकडे अजूनही काही घरांमध्ये एकच प्रश्न विचारला जातो, मुलगा झाला का? जर उत्तर नाही असेल तर तिथून सुरू होतो मानसिक छळ, अपमान, अपेक्षांचं ओझं आणि अनेकदा संपतो एका स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास। कोल्हापूरमधील अस्मिता प्रकरणाने पुन्हा एकदा तोच प्रश्न समाजापुढे उभा केलाय। खरंच आपण 21व्या शतकात जगत आहोत का, की अजूनही जुन्याच अंधाऱ्या विचाराच्या कैदेत आहोत? एका महिन्याच्या चिमुकल्या मुलीचं बारसं व्हायचं होतं, घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण असायला हवं होतं, पण त्याच घरातून बाहेर आली ती एका आईच्या मृत्यूची बातमी। ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, ती आपल्या समाजाच्या विचारसरणीवर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे। मृत महिलेच्या आई वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की लग्नानंतर पैशासाठी छळ सुरू होता, मुलगा व्हावा अशी अपेक्षा होती, मुलगी झाल्यानंतर मानसिक त्रास आणखीच वाढला, बारशासाठी मोठा खर्च करण्याचा दबाव होता, अगदी 52,000 रुपयाचा पाळणाही मागवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या आरोपाचं सत्य काय हे तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल, पण या घटनेनं पुन्हा एकदा वंशाला दिवा या विचाराचा काळा चेहरा समाजासमोर आणला आहे। आजही अनेक घरांमध्ये मुलगी जन्माला आली की चेहऱ्यावरचं हसू हरवतं आणि मुलगा झाला की फटाके फुटतात। हा नेमका कोणता संस्कार आहे? मुलगा म्हणजे वंश आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन। हा विचार अजून किती आयुष्य संपवणार? ज्या मुली आई वडिलांचं नाव उज्ज्वल करत आहेत, वृद्ध आई वडिलांचा आधार बनत आहेत, कुटुंब उभं करत आहेत, त्यांच्याच जन्माकडे आजही काही जण कमीपणाने पाहतात। सरकार योजना आणू शकतं, कायदे करू शकतं, शिक्षण देऊ शकतं, पण घराघरातील मानसिकतेत बदल घडवणं ही जबाबदारी समाजाची आहे। स्त्रीला देवी म्हणून नवरात्रात 9 दिवस पूजणं सोपं आहे, पण वर्षभर तिचा सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं आहे। जोपर्यंत मुलगा मुलगी हा भेद संपत नाही, जोपर्यंत हुंडा, आर्थिक मागण्या आणि कौटुंबिक छळाला सामाजिक पाठबळ मिळत राहतं, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत। या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे, सत्य समोर येणं आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई होणं अत्यावश्यक आहे। तितकंच महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आरोपाची निष्पक्ष चौकशी होणंही गरजेचं आहे। आज प्रश्न फक्त अस्मिताचा नाही, प्रश्न त्या प्रत्येक आईचा आहे जी मुलगी जन्माला घातल्यामुळे स्वतःला दोष देत जगते। प्रश्न त्या प्रत्येक चिमुकल्या मुलीचा आहे जिने जगात येताच भेदभावाचा शाप स्वीकारलेला असतो। लक्षात ठेवा, वंश पुढे नेण्यासाठी दिवा लागत नाही, संस्कार लागतात, आणि ते मुलगाही देऊ शकतो आणि मुलगीही। समाज बदलायचा असेल तर आडनाव नाही तर विचार बदलावे लागतील, कारण प्रत्येक वेळी एका आईचा मृत्यू होत नाही, कधी कधी तिच्यासोबत आपल्या समाजाची माणुसकीही गळफास घेते। या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? नक्की कमेंट करा आणि पाहत रहा तारा न्यूज।